आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आजपासून महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये हास्य हात जोडो हा कार्यक्रम आम्ही सुरू करतो आहे आणि याच्यामध्ये गेल्या 9 वर्षामध्ये केंद्रामध्ये बसलेल्या भाजपच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये असलेल्या भाजपच्या सरकारने जे जनतेविरोधी ज्या काही कारवाया केल्यात, या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवण्याची जी व्यवस्था निर्माण केली, या देशाचे सार्वजनिक उपक्रम विकून हा देश चालवण्याची भूमिका केली आणि असे अनेक प्रश्न, मग गरिबांच्या तोंडातला घास हिसकणं, बेरोजगार सुशिक्षितांना बेरोजगार करणं, नोकरीमध्ये असलेल्या लोकांना असुरक्षितता निर्माण करणं आणि भय, भूक आणि भ्रष्टाचार या व्यवस्थेवर काम करणाऱ्या भाजपचा पर्दाफाश म्हणजे एक प्रकारचा आरोपपत्र हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं, कारण की लोकशाहीमध्ये जनता ही राजा आहे आणि ही जी सत्तेमध्ये बसलेली लोक आहेत हे स्वतःला राजे समजते आहे, म्हणून जनता राजापर्यंत हे तुम्ही पाठवलेल्या लोकांनी या देशाचं काय नुकसान केलं, या देशाची संविधानिक व्यवस्थेचं काय केलं, कसे 3-3 वाजवलेत, या प्रत्येक गोष्टीचं आरोपपत्र तयार करून प्रत्येक जनतेपर्यंत ही माहिती पोहोचवणं या हास्य हात जोडोच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आणि राहुल गांधीजी कन्याकुमारी ते काश्मीर येत्या 30 तारखेला या यात्रेचं समापन होते आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून असंख्य लोक, कोट्यावधी लोक, सामान्यातली सामान्य लोक जे राहुल गांधीजींना भेटलेत, त्यांचं मत, जनतेचं मत, याही पद्धतीचं एक भूमिका मांडण्याचा प्रयत्न या हास्य जोडो कार्यक्रमात केला जाणार आहे. आणि याचा शुभारंभ आज आम्ही फुलेवाड्यापासून, कारण की समतेचा संदेश महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्या काळात दिलेला होता. त्यावेळेच्या इंग्रज व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची ताकद महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचाराने गेली. त्यावेळेचे जे काही बहुजनांचा विकासाचा विरोध जे करत होते, बहुजनांना सातत्यानं संपवण्याचा प्रयत्न करत होते, शेतकरी विरोधी धोरण त्यावेळेतलं होतं, त्या विरोधात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सातत्यानं लढा केलेला होता. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या यात्रेची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या वाड्यापासून, त्यांच्या विचारापासून ही सुरू केली जाते आणि म्हणून या ऐतिहासिक स्थळापासून ही सुरुवात होते आहे. आपण त्यांचं पत्र वाचलं असेल, त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना पत्र लिहिलेलं आहे. काँग्रेसचा आक्षेप सातत्यानं हाच होता की राज्यपाल हे महोदय हे महामहिम राष्ट्रपतीशी त्यांचं डायरेक्ट कनेक्शन असतं आणि जे संविधानिक व्यवस्थेचं रक्षण करणं हे राज्यपाल महोदयांचं कर्तव्य असतं. राज्यपाल भवन महाराष्ट्रातलं हे भाजप भवन झालेलं होतं. ही भूमिका आम्ही सातत्यानं मांडत होतो, ती खऱ्या अर्थानं आता त्यांच्याच पत्रामध्ये आपल्याला उतरल्या त्यांनी पाहिलेलं आहे. महत्त्वाचा विषय असा होता की सातत्यानं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये संविधानिक व्यवस्थेला छेद लावणं आणि संविधानिक व्यवस्थेचं रक्षण करण्याऐवजी संविधानिक व्यवस्थेला छेद लावून BJPला कसा फायदा होईल याच्यावर हे राज्यपाल महोदय काम करत असताना आपण पाहिलेलं आहे. दुसरं, BJPला अपेक्षित होतं की राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून मग महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असेल, यांच्याबद्दलचं इतका अपशब्द बोलले, एवढ्या लहान वयात लग्न झाल्यानंतर या पद्धतीच्या अश्लीलतेनं म्हणजे मनामध्ये त्यांच्या किती मोठं पाप या बहुजनांचा विचार मांडणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुलेंच्याबद्दल होतात, ते पण त्यांच्या वक्तव्यातून, त्यांच्या कृतीतून आपल्याला स्पष्ट होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी भीक मागत होते, या पद्धतीचा अवमान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा अवमानक भूमिका मांडणारे राज्यपाल हे इथून त्यांना हटवलं पाहिजे, ही मागणी सातत्यानं काँग्रेसने केलेली होती. पण BJPला ते आवडतं होतं. या व्यवस्थेला राज्यपालाच्या मताशी BJP सहमत होती. ते उद्या जाण्याच्या जागी आज, पण आम्हाला माननीय राष्ट्रपती महोदयांना, महामहिम राष्ट्रपती महोदयांना आमची आजही विनंती आहे, यांची हकालपट्टी झाली पाहिजे. त्यांच्या स्वेच्छेनं इथून जाऊ देऊ नका, त्यांची हकालपट्टी करून हाकला, ही भूमिका आजही काँग्रेस पक्षाची आहे. आणि त्याच्यामध्ये
आम्ही आमची सातत्यानं हकालपट्टी करण्याची मागणी राहणार. राज्यपाल ने आज इच्छा जताई है. नाही, याचं मराठी होतं. आज एक नवीन युती आज अस्तित्वात आली आहे, ती म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. आम्ही बाळासाहेब ठाकरे म्हणजे आपल्या उद्धव ठाकरे साहेब आणि प्रकाश आंबेडकर या दोघांची आज युतीचं त्यांनी ऐलान केलं. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. माझं सकाळीच आज स्वतः उद्धव ठाकरे साहेबांशी बोलणं झालं. त्यांना आम्ही आमची भूमिका सांगितली की आंबेडकरांजींचं काय, प्रकाश आंबेडकरांचं नेमका प्रस्ताव काय, हा प्रस्ताव समजल्यानंतरच आम्ही आमचा प्रस्ताव त्या ठिकाणी देऊ. त्यांची युती झाली, त्यांना आमच्या शुभेच्छा राहणार आहेत. अजूनपर्यंत कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, त्याच्यामुळे आता कुठली प्रतिक्रिया देणं हे माझं चुकीचं ठरेल. महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडीमध्ये प्रकाश बघा, तुम्हाला आज त्यांची कोण प्रेस घेतली आपल्याला माहिती आहे. ती महाविकास आघाडी म्हणून प्रेस घेतलेली नाही. उद्धव ठाकरे साहेब आणि प्रकाश आंबेडकरजी या दोघांनी ती प्रेस घेतलेली आहे आणि दोघांनी सांगितले की आमची युती झालेली आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव त्या पद्धतीचा नाही. त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे, पण त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला नेमका प्रस्ताव त्यांचा काय, हा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. ते आम्ही तुम्हाला सांगितलं. आंबेडकर भव्याचे घटक आहेत की नाही? मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, पण तुम्ही अजून त्याला विचारताय. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार निश्चिती कधीपर्यंत होणार आहे, याबाबत काही चर्चा सुरू झाली? बघा, कसब्यामध्ये काँग्रेस पक्षाकडून तिकीट मागण्याची मोठी लाईन लागलेली आहे. माझ्या जवळपास आत्तापर्यंत 9-10 लोकांनी या पद्धतीचा अर्ज माझ्याकडे केलेला आहे. त्या पद्धतीचं आम्ही चाचपणी करतो आहे. कसबा ही निवडणूक, कारण की कसबे हा मतदारसंघ 1980पर्यंत हा काँग्रेसच्याच कडे होता आणि म्हणून हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे आणण्याचा आमचं एक प्लॅन झालेला आहे. त्याच्यावरचं आमचं कामकाजही सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे 3-4 तारखेपर्यंत आम्ही याची, कारण की 7 तारीख लास्ट डेट आहे, तिथपर्यंत 3-4 तारखेपर्यंत आमचा उम्मीदवार पण आम्ही जाहीर करू. सर, हिंदी में बता दीजिए, राज्यपाल ने जिस तरह आज इच्छा जताई है इस्तीफे की, प्रधानमंत्री से उनकी बात भी हुई थी रिसेंटली, क्या प्रतिक्रिया? देखो, राज्यपाल महोदय महामहिम राष्ट्रपति से ही कनेक्ट उनका होता है, प्रधानमंत्री जी से उनका कोई कनेक्शन नहीं होता है. लेकिन राज्यपाल महोदय ने प्रधानमंत्री जी को खत लिखकर अपने इस्तीफे के बारे में बताया है. तो हम बार बार कांग्रेस का यही आक्षेप था कि राज्यपाल भवन जो था वो बीजेपी भवन बन चुका है, क्योंकि राज्यपाल महोदय को इस तरह की किसी पार्टी की साइड लेकर काम करने का कोई अधिकार नहीं होता है. संविधान को रक्षा करना, सरकारें गलत कर रही हो तो उसको दिशा देना, ये राज्यपाल महोदय जी का काम होता है. लेकिन असंवैधानिक व्यवस्था बनाने का काम बार बार भगत सिंह कोश्यारी जी जो राज्यपाल है उनके तरफ से होती गई, तो कांग्रेस ने उसके ऊपर बार बार आक्षेप लिया था. लेकिन उसके आगे जाकर राज्यपाल महोदय ने जिस बाड़े में हम यहाँ पर है, जो हमारी विचारधारा है, जिनने हमारे देश को एक दिशा दी है, महिलाओं को दिशा दी है, किसानों को दिशा दी है, बहुजनों को दिशा दी है, उस महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले के बारे में भी आक्षेपार वक्तव्य करने का जिस तरह से राज्यपाल महोदय ने भूमिका ली थी, उसका कांग्रेस ने विरोध किया. माननीय महामहिम राष्ट्रपति महोदय जी को इस बारे में अवगत भी कराया. उसके बाद भी उनकी हिम्मत कम नहीं हुई. उन्होंने बाबा साहेब अम्बेडकर के बारे में भी गलत बोली कि भीख मांग रहे थे. छत्रपति शिवाजी महाराज जो हमारे दैवत हैं, उनको भी अपशब्द में उन्होंने कहा. और ये वक्तव्य करना बीजेपी को और बीजेपी की व्यवस्था को अच्छा लग रहा था. तो स्वाभाविक है कि जो हमारा आक्षेप था कि ये बीजेपी का कार्यकर्ता एक राज्यपाल बनकर यहाँ बैठा हुआ है और वो हमारे धरोहर को, हमारे महाराष्ट्र को, हमारी महाराष्ट्र की दैवत को बार बार अपमानित कर रहा है, इसको तुरंत हटाया जा, ये मांग कांग्रेस की तरफ से बार बार की जा रही थी. लेकिन आज वो खुद ही प्रधानमंत्री को खत लिख रहे, तो ये स्पष्ट हो चुका है कि वो बीजेपी के कार्यकर्ता करके यहाँ काम कर रहे थे. माननीय राष्ट्रपति मोदी जी को हमारा आज भी मांग है कि इनको हटाओ.
और तुरंत हटाओ। और यहाँ पर संवैधानिक व्यवस्था का रक्षा करना, हमारे दैवतों के विचारधारा का रक्षा करने वाला ही राज्यपाल यहाँ पे आए, ये मांग हमारी माननीय राष्ट्रपति। आज गठबंधन किया है, क्या महाविकास आघाड़ी में उनका स्वागत होगा? कांग्रेस की क्या भूमिका? देखो, उद्धव ठाकरे जी और प्रकाश आंबेडकर जी का आज अलायंस उन्होंने डिक्लेयर किया है, उनको हम शुभकामना देते हैं। और रही बात हमारे पास, क्योंकि मुझे उद्धव ठाकरे जी का आज सुबह फोन आया था, मैंने कहा कि हमें क्या प्रस्ताव प्रकाश आंबेडकर जी का आया है, वो प्रस्ताव हमें बताइए और प्रस्ताव के आधार पर हम निर्णय लेंगे। अभी तक हमें कोई प्रस्ताव आया नहीं और इसलिए उसके ऊपर आज बात करना अच्छी बात नहीं है। इसलिए जो आज उन्होंने अलायन्स किया है उसको हम शुभकामना देतो। चिंचवड आणि कसब्याची निवडणूक जी होतीये, पोटनिवडणूक, त्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे की बिनविरोध ही निवडणूक व्हावी, अशा प्रकारची चर्चा किंवा प्रस्ताव आपल्या समोर आला तर आपली भूमिका सकारात्मक असणार का? बिलकुल, मी तुम्हाला सांगितले, महाराष्ट्रातली ही परंपरा राहिलेली आहे। परिवारातला कोणी एखादा समजा दगावला आणि त्याच्या परिवारातलं कोणी उभं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही एकमताने, आणि त्याची सुरुवात काँग्रेसने केली होती। गोपीनाथ मुंडेजी जेव्हा एक्सपायर्ड झाले त्यावेळेस काँग्रेसनेच ही भूमिका पुढं करून त्यांच्या परिवाराच्या व्यक्तीला बिनविरोध निवडून देण्याची व्यवस्था केलेली होती। पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जेव्हा पंढरपूरमध्ये असेल, देगलूरमध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल, अनेक ठिकाणी ज्या पोटनिवडणुका झाल्यात, त्यांच्या परिवारांना विरोध करण्याचं काम त्या काळामध्ये भाजपने केलेलं होतं आणि त्याच्यामुळे तो भाग नाही आहे। महाराष्ट्र एक आगळं वेगळं राज्य आहे, परंपरा राहिलेली आहे। आता त्यांचा नेमका प्रस्ताव काय येतो, प्रस्ताव तर अजून आलेला नाही भाजपचा, आला तर त्यांचा प्रस्ताव काय येतो त्याच्यावर आपण बोलू।